नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2024 चे दोन्ही पेपर अगदी यशस्वीपणे पार पडलेले आहेत। नक्कीच तुमचे हे दोन्ही पेपर अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही सोडवलेले असतील। आता साहजिकच पेपर झाल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता असते की आपल्याला नेमके अंदाजित मार्क्स किती असू शकतात। आयोगाची उत्तर तालिका लवकरच येईल, पण तोपर्यंत जी काही आपली उत्सुकता असते त्यासोबतच आपले प्रश्न जे बरोबर आहेत तर ते कन्फर्म बरोबर आहेत का हेही आपल्याला व्हेरीफाय करायचं असतं, आणि जे चुकलेत तर ते कशामुळे चुकले हेही थोडंसं आपल्याला समजणं अपेक्षित असतं। आणि मग याच दृष्टिकोनातून आपण या लेक्चरच्या माध्यमातून आज जो काही पेपर 2 झालेला आहे तर त्यामध्ये सायन्स अँड टेकचे जे काही 20 प्रश्न होते तर त्यांचं व्यवस्थित असं ॲनालिसिस घेणार आहोत। त्यासोबतच त्याचे संभाव्य उत्तर जे काही आहेत तर ते देखील आपण इथं त्या ठिकाणी सांगणार आहोत। नक्कीच आजचे हे उत्तर जे काही आहेत तर हे आयोगाच्या उत्तर तालिकेशी बऱ्यापैकी मॅच करणारे असतील ही खात्री बाळगा। एखादे दोन कदाचित इकडे तिकडे होऊ शकतं। यापूर्वी देखील आयोगानं कधी कधी त्या ठिकाणी वेगळे असे उत्तरं दिलेले आहेत, पण तरी देखील 99% जे काही उत्तरं आपण डिस्कस करणार आहोत तर ते करेक्ट असतील। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण डी सेटमध्ये सायन्स अँड टेकचा जो काही पहिला प्रश्न आहे तर तो 71 नंबरचा, त्याबद्दल चर्चा करूया। हा प्रश्न अगदी सोपा होता मित्रांनो। भौतिक राशी दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे एकक दिलेले आहेत, लांबी, वस्तुमान, वेळ, तापमान म्हणजेच लेंथ, मास, टाइम अँड टेम्परेचर। आणि उजव्या बाजूला जे काही एकक दिलेले आहेत तर त्यामध्ये असं स्पेसिफिक पॅटर्न दिसणार की बाबा सगळे CGS, MKS किंवा SI सिस्टीमचे आहेत, रँडमली दिलेले आहेत। इथं सेकंद जो काही आहे मित्रांनो तर तो सेकंद साहजिकच वेळेचं एकक आहे, लांबीचं एकक आहे इथं सेंटीमीटर, वस्तुमानाचं आहे ग्राम आणि तापमानाचं केल्विन। म्हणजे एकंदर या ठिकाणी 1चं B आणि 2चं C, 1चं B, 2चं C, 3चं A आणि 4चं D, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी आपलं उत्तर असेल। नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, खालीलपैकी कोणता गॅमा किरणांचा गुणधर्म आहे। आजच्या याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 प्रश्न मित्रांनो रेडिओ ऍक्टिव्हिटी आणि त्यासोबतच जे काही वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात तर त्यावर विचारलेले आपल्याला पाहायला भेटतात। आणि बऱ्यापैकी बेसिक कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असतील तर नक्कीच तुम्हाला हे सगळे प्रश्न अगदी व्यवस्थित पद्धतीने आणि त्या ठिकाणी अगदी कॉन्फिडन्सनं सॉल्व्ह करणं शक्य होतं। तर आता हा प्रश्न जो काही आहे तर तो गॅमा किरणांच्या बाबत आहे मित्रांनो। गॅमा किरण अल्फा, बीटा आणि गॅमा हे जे काही 3 रेज म्हणू शकतो किंवा वेव्ज म्हणू शकतो हे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल मधून बाहेर पडतात, याबद्दल आपल्याला नक्कीच आयडिया असते। तर मित्रांनो, या गॅमा किरणांच्या बाबत जर बघितलं तर तुम्हाला कोणता गुणधर्म आहे करेक्ट आहे हे ओळखायचे। यामध्ये 2 एकक धन भार असतात, म्हणजे +2 चार्ज असतो का? नाही, हे अल्फा किरणांचा गुणधर्म आहे। त्यामुळं पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं ठरतं। बीटा किरणांपेक्षा आयनीकरण शक्ती ही 100 पट जास्त असते, म्हणजे गॅमा किरणांची आयोनायझेशन पॉवर ही बीटा किरणांपेक्षाही जास्त असे असं म्हटलेलं आहे। पण मित्रांनो, गॅमा किरणांची आयोनायझेशन पॉवर ही फार फार कमी असते। त्यामुळं या ठिकाणी दुसरं स्टेटमेंट हे देखील चुकीचं आहे। सगळ्यात जास्त आयोनायझेशन कॅपॅसिटी ही अल्फा किरणांची असते, बीटाची मध्यम असते आणि गॅमाची सगळ्यात कमी असते। त्यानंतर त्यांच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही। यस, हे स्टेटमेंट मात्र करेक्ट आहे मित्रांनो। का बरं? कारण गॅमा किरण जे काही आहे तर त्यांच्यावर स्पेसिफिक कोणताही चार्ज नसतो आणि त्यामुळेच ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणत्याही पद्धतीनं त्या ठिकाणी ते डायव्हर्ट होत नाहीत, ते सरळ जातात। त्यामुळं तिसरं स्टेटमेंट करेक्ट आहे। गॅमा किरणांमध्ये ऋण भार असतो? बिलकुल नाही, ते चार्जलेस असतात, कोणताही चार्ज नसतो आणि म्हणून चौथं स्टेटमेंट हे चुकीचं ठरतं। मग तुम्हाला गुणधर्म कोणता आहे असं ओळखायला सांगितलंय, म्हणजेच एकंदर ऑप्शन नंबर 3 हे आपलं इथलं उत्तर आहे। या संदर्भात मी एक इथं चार्ट देखील तुम्हाला दिलेला आहे ज्यामध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा या तीनही जे काही पार्टिकल्स आहेत तर त्यांची तुलना केलेली आहे आणि त्यामध्ये आयोनायझेशन संदर्भात जो काही आपण विचार एकंदर घेतलेला होता तर त्यामध्ये अल्फाचा सगळ्यात जास्त आयोनायझेशन पॉवर आहे, बीटाची मध्यम आहे आणि गॅमाची सगळ्यात कमी आहे, हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं। चार्ज बद्दल देखील इथं प्रॉपर माहिती आहे। नेक्स्ट मित्रांनो, जेव्हा किरणोत्सर्गी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण करत असते तेव्हा खालीलपैकी कोणते विधान खरे ठरते? मग एकतर इलेक्ट्रिक फील्ड असो किंवा मॅग्नेटिक फील्ड असो, जेव्हा कधी त्या ठिकाणी अल्फा, बीटा आणि गॅमा रेज पास होतात ना मित्रांनो तर त्यामध्ये गॅमा रेज बिलकुल डेव्हिएट होत नाहीत। अल्फा रेज डेव्हिएट होतात कारण त्यांच्यावर चार्ज असतो,
बीटा रेज देखील त्या ठिकाणी स्वतःचा पाथ जो काही आहे तर तो चेंज करतात. म्हणजे एकंदर बाहेर पडणारे सर्वच उत्सर्जित किरण एकाच दिशेने वळलेले दिसतात? बिलकुल नाही. प्रत्येकावरचा चार्ज वेगळा असतो. अल्फावर पॉझिटिव्ह, बीटावर निगेटिव्ह असतो. त्यामुळं पॉझिटिव्ह अल्फावाले जे काही आहेत तर ते या ठिकाणी निगेटिव्ह एंडकडं डायव्हर्ट होणार आणि बीटा मात्र पॉझिटिव्ह चार्जवाल्याकडे अट्रॅक्ट होणार, गॅमा सरळ जाणार. म्हणजे एकंदर पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. नेक्स्ट मित्रांनो, बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित किरणांवर कोणताही फरक पडत नाही, हेही चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बाहेर पडणारे किरण 3 भागात विभागले जातील व त्यांचा मार्ग रॅन्डम असेल. रॅन्डम नाहीये. इथं तुम्हाला एक पॅटर्न दिसतोय. बीटा पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट व्हायले, अल्फा निगेटिव्हकडे अट्रॅक्ट व्हायले. म्हणजे इथं तुम्हाला त्या ठिकाणी रॅन्डमनेस पाहायला भेटत नाही. मग चौथं स्टेटमेंट जे आहे तर बाहेर पडणारे किरण 3 वेगळ्या विभागात किंवा भागात विभागले जातात. यापैकी 2 एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वळतील. अगदी बरोबर आहे. बीटा आणि अल्फा एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं त्या ठिकाणी डायव्हर्ट व्हायलेत, डेव्हिएट व्हायलेत आणि त्या ठिकाणी एक जो तिसरा आहे ना तर तो म्हणजे गॅमा, तो मात्र त्या ठिकाणी अनडिफ्लेक्टेड असेल, म्हणजेच अविचलित असेल, तो सरळ जाईल. म्हणजे एकंदर चौथं स्टेटमेंट हे आपलं इथलं करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. ओझोन स्तराच्या बाबत हा क्वेश्चन आहे. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये म्हणजेच स्थितांबरामध्ये ओझोनचं अस्तित्व अत्यंत महत्त्वाचं असतं, जे अल्ट्राव्हायलेट रेजला ॲब्झॉर्ब करत असतं. ओझोन मोजला जातो डॉप्सन नावाच्या एककामध्ये. आणि तुम्हाला माहिती असेल याबद्दल बरेचसे करार झालेले आहेत. त्यामध्ये मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यानुसार काही वायू जे आहेत तर ते ओझोन डिप्लिशनसाठी कारणीभूत आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुम्हाला यावरच प्रश्न विचारलेला आहे की ओझोन डिप्लिटिंग करणारे जे काही गॅसेस आहेत, वायू आहेत, तर ते नेमके कोणते? मिथेन. मिथेन मित्रांनो ग्रीन हाऊस गॅस आहे. म्हणजे एकंदर तापमान वाढीसाठी तो कारणीभूत आहे. त्यामुळे मिथेन हा ओझोन स्तराच्या डिप्लेशनसाठी कारणीभूत नाहीये. क्लोरोफ्लोरोकार्बन, त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा देखील काय बरं तर तो ग्रीन हाऊस गॅस आहे. त्यामुळं हे देखील येणार नाहीये. इथं एक इमेज घेतलेली आहे मित्रांनो. ग्रीन हाऊस गॅसेस आणि या ठिकाणी ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होत असतं. यामध्ये CFC जो काही आहे ना तर तो दोन्हीकडे आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे एकंदर ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स म्हणून तुम्हाला जे काही ऑप्शन दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये मग या ठिकाणी CFC क्लोरोफ्लोरोकार्बन हा नक्कीच येणार आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असेल. CO2 असो किंवा मिथेन हा कशामध्ये येतो रे तर हा येतो ग्रीन हाऊस गॅसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मॉडर्न पिरियोडिक टेबलचा हा क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही ट्रेंड्स दिसतात ना मग त्याच्यामध्ये ॲटॉमिक रेडियस असो, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये तुम्हाला माहिती असेल की 18 गण आहेत म्हणजे ग्रुप्स आहेत आणि 7 पिरियड आहेत. ओके. आता याबद्दल काही स्टेटमेंट आहे. दुसऱ्या आवर्तामध्ये म्हणजेच दुसऱ्या पिरियडमध्ये लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत मूलद्रव्यांची अणुत्रिज्या म्हणजे ॲटॉमिक रेडियस जी आहे तर ती नेमकी कशी असते? तर मित्रांनो लिथियम जो आहे तर तो दुसऱ्या पिरियडमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. लिथियमचा जो काही अणुअंक आहे तर तो 3 आहे. म्हणजे एकंदर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये लिथियमच्या फक्त एकच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन पाहायला भेटतो. आता तुम्ही तसंच फ्लोरीनकडे जर गेलात तर फ्लोरीन मात्र तुम्हाला इथं पाहायला भेटतो ज्याचा अणुअंक 9 आहे. ठीक आहे. म्हणजे एकंदर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन तुम्हाला फ्लोरीनच्या पाहायला भेटतात. आणि एक लक्षात घ्या इथं आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन असल्यामुळे म्हणजे दोघांकडेही ऑर्बिटची संख्या सारखी आहे. पण जेवढी त्या ठिकाणी सेम ऑर्बिटची संख्या असून देखील आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल तशी त्याची ॲटॉमिक रेडियस कमी होते. म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबलनुसार तुम्ही जेव्हा डावीकडून उजवीकडे जाता सेम पिरियडमध्ये तेव्हा अणूची त्रिज्या म्हणजेच ॲटॉमिक रेडियस ही कमी होत जाते. सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी लिथियमची अणूची त्रिज्या ही जास्त असेल ॲज कम्पेअर्ड टू फ्लोरीन. ओके. म्हणजे एकंदर या ठिकाणी इथं जे विचारले की लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत मूलद्रव्यांची अणुत्रिज्या काय होत जाते तर कमी होत जाते. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे बी स्टेटमेंट हे करेक्ट आहे. यानुसार फक्त बी बरोबर हे आपलं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. तुरटीबद्दलचा हा क्वेश्चन आहे. तुरटीचा जो काही केमिकल फॉर्म्युला आहे तर हा नक्कीच तुम्हाला माहिती असेल मित्रांनो. तर या तुरटीमध्ये तुम्हाला जे काही एलिमेंट्स भेटतात तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, ॲल्युमिनियम आहे, सल्फर आणि पोटॅशियम. ओके. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला
या पद्धतीनं त्रुटीचा फॉर्म्युला भेटतो आणि यामध्ये मॉलिक्युलर लेवलला 12 मॉलिक्युल्स असतात. कशाचे बरं? तर H2O चे. आता तुम्हाला इथं काय विचारलंय की वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? ऑप्शन साहजिकच पोटॅशियम, ॲल्युमिनियम, ऑक्सिजन आणि गंधक. आता फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही अगदी सहजपणे बघितलं तर पोटॅशियमचा फक्त 1 अणू आहे. ॲल्युमिनियमचे किती अणू आहेत? तर ॲल्युमिनियमचाही 1च अणू आहे. सल्फरचे किती अणू आहेत? तर सल्फरचे 2 अणू आहेत. आणि ऑक्सिजनचे किती अणू आहेत? तर ऑक्सिजनचे हे 2 आणि हे 12 म्हणजे एकूण 14 अणू आहेत. आणि या ठिकाणी हायड्रोजनचे किती आहेत? तर 12 दोन्ही 24 आहेत. आता तुम्ही जर इथं बघितलं तर प्रत्येकाचा अणुभार दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी ॲटॉमिक वेट दिलेला आहे. आता ॲटॉमिक वेट वरून तुम्ही अगदी सहजपणे या ठिकाणी याचं टोटल मोलार मास जे आहे तर ते काढू शकता. पोटॅशियमचं किती असेल? तर पोटॅशियमचं या ठिकाणी काय दिलंय बरं? तर 39 म्हणजे 39 गुणिले 1 म्हणजे मोलार मास किती झालं पोटॅशियमचं? तर 39 ग्राम पर मोल. याच पद्धतीनं तुम्ही जर सगळ्यांचं कॅल्क्युलेट केलं, ॲल्युमिनियमचं कॅल्क्युलेट केलं तर ते 27 ग्राम पर मोल असेल, कारण ॲल्युमिनियमचा देखील एकच आयटम आहे. सल्फरचे किती आयटम आहेत? तर 2 आहेत. सल्फरचं या ठिकाणी जे ॲटॉमिक वेट आहे तर ते 32 आहे. 32 गुणिले 2 म्हणजे 64 ग्राम पर मोल. या पद्धतीनं जेव्हा ऑक्सिजनचे तुम्ही त्या ठिकाणी मोलार मास काढताना मित्रांनो तर ते ऑक्सिजनचे 14 अणू आहेत, म्हणजे 14 गुणिले 16 करावं लागेल, जे येतं 320 ग्राम पर मोल. आणि यानुसार तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकता की सगळ्यात जास्त वस्तुमान जे काही असेल या तुरटीमध्ये, ॲलममध्ये, तर ते कशाचं असेल बरं? ऑक्सिजनचं असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया मित्रांनो. खालील शास्त्रज्ञांपैकी कुणास वर्गीकरणाचे जनक म्हणजेच फादर ऑफ टेक्झॉनॉमी म्हटलं जातं? बायनॉमियल नॉमेनक्लेचर वगैरे आपण हे बायोलॉजीमध्ये शिकलेलं असतं मित्रांनो. हे व्यक्ती आहेत कार्ल लिनियस. ओके, तर ह्यांनी द्विनाम पद्धती जी सांगितलेली आहे तर ही महत्त्वाची आहे. आणि वर्गीकरणाचं जे काही शास्त्र आहे तर ते देखील यांनीच डेव्हलप केलेलं आहे. तर मित्रांनो यांचं उत्तर जे आहे तर ते कार्ल लिनियस आहे. रॉबर्ट ब्राउन यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर त्यांनी पेशीमध्ये केंद्रकाचा शोध लावलेला आहे. लॅमार्कच्या बाबत जर बघितलं तर तुम्ही जेव्हा उत्क्रांती हा घटक शिकत असताना तेव्हा लॅमार्क वाद हा नक्कीच शिकलेला असेल, ज्यामध्ये ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स बद्दल लॅमार्क यांनी सांगितलेलं आहे. आणि रॉबर्ट हुक यांच्याबद्दल जर पाहिलं तर पहिल्यांदा जी पेशी आहे, मृत पेशी, जर ती कोणी पाहिलेली असेल तर ती रॉबर्ट हुक यांनी आहे. पण इथं मात्र आपलं उत्तर हे निर्विवादपणे काय येणार आहे बरं? इथं कार्ल लिनियस असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते प्राणी हे एकाच जातीचे आहेत? म्हणजे एकंदरीत विचारलेलं आहे. फायलम, सेम फायलम. आता नॉन कॉर्डेट मधले फायलम तुम्हाला नक्कीच माहिती असेल. पोरीफेरा, सेलेंट्रेटा किंवा मग मोलुस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा, आर्थ्रोपोडा. मित्रांनो या ठिकाणी 4 गट दिलेले आहेत. याच्यामध्ये पायला कशामध्ये येतो? पायला मोलुस्कामध्ये येतो. ऑक्टोपस फेमस आहे एक्झाम्पल मोलुस्काचं. त्यानंतर या ठिकाणी एस्टेरियस, ज्याला स्टारफिश देखील म्हटलं जातं मित्रांनो. स्टारफिश कशामध्ये येतो? तर तो इकायनोडर्मॅटामध्ये येतो. म्हणजे एकंदर 2 मोलुस्काची उदाहरणं येतं आणि एक मात्र इकायनोडर्मॅटाचं उदाहरण आहे, म्हणजे हे एकंदर एका फायलममध्ये नाही आहेत. त्यानंतर पायला, एस्टेरियस आणि होलोथुरिया देखील इकायनोडर्मॅटाचंच उदाहरण आहे मित्रांनो. म्हणजे एकंदर 2 इकायनोडर्मॅटाचे उदाहरण येतं आणि एक कशाचं उदाहरण आहे? मोलुस्काचं. म्हणजे जे काही तिसरा गट आहे हा देखील चुकीचा ऑप्शन आहे. होलोथुरिया इकायनोडर्मॅटाचं उदाहरण, ऑक्टोपस मोलुस्काचं, सेपिया मोलुस्काचं, हे देखील मॅच होत नाही. मग राहिलं काय? तर ऑप्शन नंबर 2 ऑक्टोपस मोलुस्का, पायला मोलुस्काचंच एक्झाम्पल आहे आणि सेपिया हे देखील मोलुस्काचंच एक्झाम्पल आहे. म्हणजे हे ऑप्शन नंबर 2 मध्ये जे काही 3ही ॲनिमल दिलेले आहेत ना मित्रांनो, तर हे फायलम मोलुस्काचे एक्झाम्पल्स येतात. त्यामुळे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. सरपटणाऱ्या किंवा सरीसृप प्राणी वर्गाच्या बाबत तुम्हाला लिव्हिंग फॉसिल कोणताही विचारलेला आहे, म्हणजे जिवंत जीवाश्म. पहिल्यांदा लिव्हिंग फॉसिल ही टर्म जी आहे तर तिचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे हे असे प्राणी किंवा वनस्पती असतात की ज्यांचे ॲन्सेस्टर जे आहेत त्यांचं अक्षरशः जीवाश्म तयार झालेले आहेत, पण ती प्रजाती जी आहे तर ती आजही पृथ्वीवर आपल्याला पाहायला भेटते. ओके, म्हणजे हे इतके प्राचीन असे जीव आहेत. तर ह्याच्यामध्ये या ठिकाणी जे काही ऑप्शन आहेत तर हे हेमिडॅक्टायलस, त्यानंतर या ठिकाणी चॅमिलियॉन किंवा ह्याला जो काही सरडा आहे चॅमिलियॉन म्हणतो किंवा चॅमिलियॉन हा सरडा,
हा नक्कीच माहिती असेल, ड्रॉको आणि या ठिकाणी स्पिनोडॉन। तर मित्रांनो ह्याचं उत्तर जे काही आहे तर हे स्पिनोडॉन आहे, याला लिव्हिंग फॉसिल म्हटलं जातं। अगदी प्रिमिटिव्ह असं ह्याचं हेड आपल्याला पाहायला भेटतं, विशेषतः क्रॅनियम। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वर्गीकरणाचा पदानुक्रम लावा। इथं मात्र थोडंसं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं। खरं तर सगळ्यात सोपा असा प्रश्न आहे, पण त्यांनी हायरार्की विचारताना किंगडम पासून म्हणजे एकंदर जी सिमिलॅरिटी जी आहे तर ती हाय टू लो विचारलेली आहे का लो टू हाय हे स्पष्ट केलेलं नाहीये, म्हणून विद्यार्थ्यांचं काही जणांचं माहिती असताना देखील उत्तर चुकू शकतं। जनरली या ठिकाणी आपण किंगडम पासून ते स्पीसीज कडे या पद्धतीने विचार करूया। तर मित्रांनो या ठिकाणी हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन मध्ये सगळ्यात वर काय असणार आहे, ऑर्डर, क्लास, जीनस आणि फॅमिली। तर ह्याच्यामध्ये सगळ्यात वर असणार आहे क्लास, त्याच्यानंतर असणार आहे ऑर्डर, त्याच्यानंतर फॅमिली आणि त्याच्यानंतर जीनस। ओके, सगळ्यात मोठा जो काही गट आहे किंगडम म्हटलं जातं, पण त्याच्यापेक्षाही मोठा डोमेन असतो। असो, याच्यामध्ये ह्या वरच्यांचा उल्लेख देखील नाहीये आणि म्हणूनच या ठिकाणी क्लास बी, त्यानंतर ऑर्डर, ऑर्डर काय ए, त्यानंतर डी आणि सी, बी ए डी सी असा ऑप्शन आहे का? यस, म्हणजे मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे उत्तर याच पद्धतीने त्यांनी देखील देतील। ठीक आहे, कदाचित एकदम कमी पॉसिबिलिटी जी काही असते म्हणजे खालतून वर या पद्धतीने देऊ शकतात, म्हणजे सी डी ए बी, पण असा ऑप्शन आहे का? तर असा ऑप्शन आपल्याला दिसत नाहीये। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डॉट डॉट हे वनस्पतीय संप्रेरक जे पाण्याची कमतरता असल्यास स्टोमॅटा बंद करते। स्टोमॅटा म्हणजे काय? तर स्टोमॅटा म्हणजे पानांवर असणारे छोटे छोटे छिद्र, ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये पर्णरंध्रे। आणि याच्यामधून काय होत असतं तर ट्रान्सपायरेशनद्वारे पाणी जे आहे तर ते बाहेर वातावरणामध्ये सोडलं जातं। आता जेव्हा कधी दुष्काळाची परिस्थिती असते अशा वेळेस स्टोमॅटा जे आहेत तर ते बंद केल्या जातात, ज्या गार्ड सेल्स असतात तर त्या बंद होतात आणि त्यामुळं एकंदर वनस्पती पाण्याची बचत करत असतात। साहजिकच वनस्पतींमध्ये जे काही प्रमुख असे संप्रेरक आहेत तर त्याच्यामध्ये ऑक्झिन, जिबरलिन, सायटोकायनिन, इथिलीन, ॲब्सिसिक ॲसिड हे सगळे जण आहेत। याच्यामध्ये मित्रांनो एक जे हार्मोन आहे ना तर त्याला स्ट्रेस हार्मोन म्हटलं जातं, जे जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते, अनफेवरेबल असते तर अशा वेळेस वनस्पतींमध्ये सिक्रीट होत असतं आणि त्याचं नाव आहे ॲब्सिसिक ॲसिड। म्हणजे एकंदर स्टोमॅटा बंद करण्याची कंडिशन ही दुष्काळामध्ये म्हणजे स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये येत असते, म्हणजे एकंदर अशा वेळेस ॲब्सिसिक ॲसिड हे सिक्रीट होणार। त्याच्यामध्ये बाकीचे उत्तर काय येणार नाहीत। ऑक्झिन आणि सायटोकायनिन, ऑक्झिन ही वनस्पतीची उंची वाढवतं, सायटोकायनिन जे आहे तर ती सेलचं डिव्हिजन, इलॉंगेशन वगैरे करतं। जिबरलिन, ऑक्झिन हे म्हणजे सगळे ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन आहेत एक्सेप्ट ॲब्सिसिक ॲसिड। ठीक आहे, त्यामुळं 100% याचं उत्तर काय येईल बरं, तर ॲब्सिसिक ॲसिड येईल। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, डॉट डॉट ट्रान्सजेनिक वनस्पतींमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते। आता ट्रान्सजेनिक वनस्पती म्हणजेच काय, तर अशा वनस्पती ज्यांच्या जेनेटिक स्ट्रक्चरमध्ये, ज्यांच्या जिनोममध्ये दुसरा एखादा जीन इन्सर्ट केलेला आहे। ओके, हे कशासाठी बरं, तर साहजिकच जे काही वेगवेगळे डिसीजेस आहेत तर त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी। ओके, मग आता कोणती मेथड आहे की जी अशा पद्धतीनं वनस्पतींमध्ये एक्स्ट्रीम व्हायरस रेजिस्टन्स निर्माण करते? RNA सायलेन्सिंग, ट्रान्सडक्शन, हायब्रिडायझेशन आणि प्लांट ब्रीडिंग। मित्रांनो प्लांट ब्रीडिंग ही अगदी पारंपरिक अशी पद्धती आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम व्हायरस रेजिस्टन्स निर्माण होईल याची काही खात्री नाहीये। यस, व्हायरस रेजिस्टन्स निर्माण होईल पण एक्स्ट्रीम तीव्र पद्धतीनं होईलच याची काही खात्री नाहीये। हायब्रिडायझेशनच्या बाबत देखील तसंच म्हणतो। ट्रान्सडक्शन ही फक्त एक मेथड आहे ज्याद्वारे त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर केलं जातं, म्हणजे इथं या ठिकाणी आपलं उत्तर जे काही आहे तर ते RNA सायलेन्सिंग असणार आहे। RNA सायलेन्सिंग मध्ये काय केलं जातं तर जो काही होस्ट ऑर्गॅनिझम आहे तर त्याचाच RNA तो समोरचा जो व्हायरल RNA आहे तर त्याला अटॅक करतो, त्याला शांत करतो। ओके, आणि या पद्धतीनं त्या व्हायरल डिसीज पासून त्या वनस्पतीचं संरक्षण होऊ शकतं। तर इथं ऑप्शन 1 हे या ठिकाणी अचूक असण्याची खूप जास्त शक्यता आहे। नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, दुष्काळी परिस्थितीत वनस्पतींवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करत आहात तुम्ही आणि अशा वेळेस विद्युत चुंबकीय वर्णपटातील कोणता भाग सर्वाधिक उपयुक्त डेटा प्रदान करू शकतो? म्हणजे एकंदर सोप्या भाषेमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि तुम्हाला जे काही जंगल वगैरे आहेत तर त्या जंगलांचं निरीक्षण करायचंय, विशेषतः त्यांच्यामधल्या कशाचं बरं, तर
पाण्याचं, ठीक आहे, दुष्काळी परिस्थिती म्हणजे पाण्याचं कंटेंट आपल्याला बघायचंय, तर अशा वेळेस कोणत्या प्रकारच्या इन्फ्रारेड रेजचा तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होईल? थर्मल इन्फ्रारेड, मिडल इन्फ्रारेड, नियर इन्फ्रारेड आणि रेड इन्फ्रारेड. मित्रांनो, थर्मल इन्फ्रारेडच्या मदतीनं व्हेजिटेशनचं टेम्परेचर आपल्याला कळू शकतं, बरोबर आहे. आणि इथं मात्र दुष्काळी परिस्थितीचा वनस्पतींवर होणारा परिणाम म्हणजे त्या वनस्पतींमध्ये पाण्याचं जे काही प्रमाण आहे तर ते आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. आणि यासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त असणारे जे इन्फ्रारेड रेड्स असणार, वेव्हलेंथ असणार, तर ती नियर इन्फ्रारेड असणार. ती कोणते असणार बरं? नियर इन्फ्रारेड, ठीक आहे. तर मोस्ट प्रोबॅबली आपलं उत्तर जे काही आहे तर ते आयोगाच्या माध्यमातून ऑप्शन नंबर 3 हे दिलं जाऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांचा विचार करा. GIS, ठीक आहे, GIS बद्दल नक्कीच तुम्हाला माहिती असेल. GIS म्हणजे काय तर जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर मित्रांनो, GIS चा उपयोग जो आहे तर अवकाशीय विश्लेषणासाठी केला जातो. म्हणजे जी काही स्पेशियल ॲनालिसिस जी काही आहे तर ते करण्यासाठी GIS चा उपयोग होतो, तर 100% होतो. ऑप्शन ए जे आहे तर ते करेक्ट आहे. GIS चा वापर स्त्रोतापासून पृथ्वीच्या पृष्ठभागावर ऊर्जेच्या ट्रान्समिशनसाठी होतो का? नाही. एनर्जीचं ट्रान्समिशन करण्यासाठी GIS चा उपयोग होत नाही. त्यामुळे बी स्टेटमेंट हे बिलकुल चुकीचं म्हणता येईल. तिसरं बघूया, GIS चा उपयोग डेटा दृश्यमान होण्याकरता केला जातो. म्हणजेच या ठिकाणी डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी GIS चा उपयोग होतो का? तर 100% होतो. वेगवेगळ्या फील्डमध्ये GIS चा आजकाल उपयोग होतोय आणि त्यामध्ये डेटा व्हिज्युअलायझेशन ही GIS चं एक महत्त्वाचं असं त्या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टर म्हणता येईल. त्यामुळंच सी हे स्टेटमेंट करेक्ट आहे. अशा वेळेस या ठिकाणी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. या कंडिशनमध्ये आपण ए आणि सी म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, भारतातील हवाई चित्रणाचे आदर्श प्रमाण कोणते आहे? आता मित्रांनो, इथं मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं. आदर्श प्रमाण विचारलेलं आहे. आता खरं तर या ठिकाणी जेव्हा आपण मॅप्स पाहत असतो, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एक्झॅक्ट आयडियल स्केल जी काही आहे तर ही विचारलेली आहे. आता ही स्केल जी काही आहे तर ती गरजेनुसार म्हणजे त्याची जी काही उत्कृष्टता आहे तर ती बदलू शकते. म्हणजे तुम्हाला छोट्या एरियामध्ये फोटोग्राफी करायची असेल तर तुम्हाला स्केल कदाचित वेगळी वापरावी लागेल. मोठ्या एरियात, लार्ज एरियामध्ये जर त्या ठिकाणी जर फोटोग्राफी करायची असेल तर कदाचित आयडियल स्केल ही वेगळी असू शकते. पण तरी देखील एक पर्सनली मला वाटतं की ह्याचं उत्तर जे काही आहे ना तर ते एकास 25,000 ते एकास 50,000 असेल. ओके, स्केलबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. जेव्हा आपण मॅप पाहत असतो तेव्हा तिथं सर्रासपणे अशा पद्धतीने एक नोट केलेलं असतं की बाबा नकाशामधलं 1 सेंटीमीटर म्हणजे प्रत्यक्षातले 100 किलोमीटर, प्रत्यक्षातले 200 किलोमीटर, ह्याला स्केल म्हटलं जातं. मोस्ट प्रोबॅबली आयोगामार्फत ऑप्शन नंबर 1 हे उत्तर दिलं जाऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन हा तुलनेनं सोपा होता मित्रांनो. कोणत्या प्रकारच्या हवाई छायाचित्रात संपूर्ण हवाई छायाचित्राचे प्रमाण समान असते? म्हणजे एकंदर तुम्हाला या ठिकाणी इक्वल स्केल ऑफ एंटायर एरियल फोटोग्राफ, ठीक आहे, तो जो रेशिओ आहे ना तर तो तुम्हाला अगदी करेक्ट भेटतोय त्या फोटोग्राफमध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये. तर हे कधी भेटू शकतं? जेव्हा तुम्ही व्हर्टिकली फोटो सेशन करत असता, ठीक आहे. म्हणजे व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ या केसमध्ये तुम्हाला या ठिकाणी अगदी करेक्ट असं व्हिज्युअलायझेशन भेटू शकतं. लो ऑब्लिक असो किंवा इव्हन सगळ्यात जास्त डिस्टॉर्शन जे आहे तर ते हाय ऑब्लिकमध्ये होत असतं. त्यामुळं साहजिकच ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असेल. नेक्स्ट, कम्प्युटर सिस्टीममध्ये सेकंडरी मेमरी का आवश्यक आहे? सेकंडरी मेमरी जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला रॅम आणि रॉम बद्दल नक्कीच माहिती असेल. रॅम जी आहे तर ती व्होलाटाईल असते मित्रांनो, म्हणजेच कम्प्युटर ऑफ केल्यानंतर ती निघून जाते आणि त्यामुळंच तुम्हाला एखादी गोष्ट जर स्टोअर करायची असेल कायमस्वरूपी तर अशा वेळेस तुम्हाला या ठिकाणी सेकंडरी मेमरी जी काही नॉन व्होलाटाईल असते तर तिची मदत घ्यावी लागते. म्हणजे सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सेकंडरी मेमरी जी आहे तर तिचा उपयोग कशासाठी होतो? तर डेटा आणि प्रोग्राम्स कायमस्वरूपी साठवण्यासाठी. कम्प्युटर ऑफ जरी केलं तरी देखील सेकंडरी मेमरीद्वारे आपण या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी स्टोअर करू शकता. याचे उदाहरण म्हटलं तर त्या ठिकाणी HDD तुम्हाला माहिती असेल, SD कार्ड आपल्या मोबाईलमध्ये आपण वापरतो, पेन ड्राईव्ह, SSD, हे सगळे जे काही आहेत ते सेकंडरी मेमरीचे एक्झाम्पल आपल्याला म्हणता येतील. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते क्लाउड कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस मॉडेलचे उदाहरण नाहीये? मित्रांनो, तुम्हाला क्लाउड स्टोरेज बद्दल नक्कीच माहिती असेल. क्लाउड कम्प्युटिंग खरं तर नव्या युगामध्ये एक नवीन अशी एक ब्रँच म्हणून देखील किंवा सब ब्रँच म्हणून उदयाला यायली.
कित्येक कंपन्यांनी स्वतःचे असे क्लाउड स्टोरेज डेव्हलप केलेले आहेत आणि यावरून या ठिकाणी Amazonचं AWS तुम्हाला माहिती असेल, त्यानंतर या ठिकाणी गुगलचं क्लाउड माहिती असेल, त्यानंतर Azure जे आहे तर ते मायक्रोसॉफ्टचं स्टोरेजचं त्या ठिकाणी IaaSचं उदाहरण आहे। अशा वेळेस वेगळं काय तर हे GitHub, ठीक आहे, GitHub मात्र ह्याच्यामध्ये येत नाही। नेक्स्ट मित्रांनो, खालीलपैकी कोणते सिंटॅक्स त्रुटी शोधते आणि त्या प्रोग्रामरला रिपोर्ट करते। आता या ठिकाणी सिंटॅक्स त्रुटी म्हणजेच काय तर एरर्स शोधणं, सिंटॅक्स एरर शोधण्याचं आणि रिपोर्टिंग करण्याचं काम कोण करतं। तर तुम्हाला हे तर आयडिया असेल की या ठिकाणी जी काही प्रोग्रामरच्या माध्यमातून लँग्वेज डेव्हलप केल्या जाते किंवा ती वापरल्या जाते ती हाय लेवल लँग्वेज असते आणि एकंदर त्याचं कन्व्हर्जन जे काही आहे तर ते मशीन लँग्वेजमध्ये करावं लागतं आणि मध्ये या दोघांच्या मध्ये कंपायलर हा अत्यंत महत्त्वाचा असतो। हा कंपायलर एरर आयडेंटिफिकेशनचं काम करतो, ठीक आहे, म्हणजे एकंदर आपलं उत्तर जे काही असणार आहे तर ते कंपायलर असणार आहे। नेक्स्ट, खालीलपैकी कोणते साधन इनपुट तसेच आउटपुट साधन म्हणजेच इनपुट ॲज वेल ॲज आउटपुट डिव्हाइस म्हणून वापरले जातं। माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे, मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे, कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे, पण काही डिव्हाइसेस मात्र इनपुट ॲज वेल ॲज आउटपुट म्हणून काम करतात। जसं की टच स्क्रीनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला कीबोर्डची गरजच राहिलेली नाहीये, बरोबर आहे, म्हणजे त्या मॉनिटरवरच आपण क्लिक करू शकतो। एकंदर ती स्क्रीन जी काही आहे टच स्क्रीन ते इनपुट डिव्हाइसही आहे, त्यासोबतच त्या ठिकाणी तुम्हाला ते माहिती प्रोव्हाइड देखील करतं, बरोबर आहे, पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये। म्हणजे एकंदर या ठिकाणी टच स्क्रीन जे काही आहे तर ते इनपुट ॲज वेल ॲज आउटपुट डिव्हाइस म्हणून काम करतं। माऊस इनपुट झालं, CRT म्हणजे ते कॅथोड रे ट्यूब जे काही आहे ना मॉनिटरमध्ये वापरले जाते तर साहजिकच ते आउटपुट म्हणू शकतो आपण। टच पॅड हे मात्र इनपुट झालं, ओके। तर अशा वेळेस आपलं उत्तर जे काही आहे ह्याचं तर हे टच स्क्रीन आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोनही घटकांवरचे जे काही आजच्या पेपरमध्ये 20 प्रश्न विचारलेले आहेत तर त्यांचं यथायोग्य असं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आशा करतो की तुमचे सर्वांचे उत्तर याच पद्धतीनं करेक्ट आलेले असतील। त्यासोबत थोडं बहुत आयोगाच्या उत्तरामध्ये 1-2 प्रश्नांमध्ये कदाचित व्हेरिएशन येऊ शकतं, यापूर्वी देखील तसं बऱ्याच वेळेस झालेलं आहे। त्यामुळं तुम्हाला आजच्या या ॲनालिसिसच्या माध्यमातून ओव्हरऑल एक आयडिया तरी नक्कीच येऊन जाईल की नेमकं आपल्याला कोणत्या रेंजमध्ये मार्क्स मिळू शकतात, ठीक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया। याच पद्धतीनं बाकीच्या विषयांचे देखील जे काही ॲनालिसिस आहेत तर ते देखील तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला तोपर्यंत कॉन्फिडन्स येईल। पण शेवटी आयोगाची उत्तर तालिका जी काही आहे तर ही आपल्या सगळ्यांसाठीच अंतिम असणार आहे, त्यामुळं तोपर्यंत आपल्याला वेट तर करावंच लागेल, ओके। तर एज्युमॉलच्या माध्यमातून या ठिकाणी हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल ही आशा करतो। भेटूया अशाच नवीन लेक्चरच्या माध्यमातून, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।